सकाळ सकाळ हाऊस साफ करीत होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर दिवस उगला पण नव्हता आणि आम्ही इकडं हाऊस साफ करीत होतो. हौदाची साफसफाई झाल्यानंतर चहा वगैरे घेतला. त्याच्यानंतर बाहेर आलो तर आपल्याला भेटली ती राणी. तर या डॉगचं नाव राणी. मित्रांनो, खूपच हुशार डॉग आहे हा. तिच्यासोबत थोडं वेळ खेळलो आणि आवरून झालो तर रेडी. जिंदगीत लय पाप केले, त्याच्यामुळे थोडं पुण्य करावं म्हणलं. कसं आहे, पाप आणि पुण्य दोन्ही पण बॅलन्स झालं पाहिजे. आपल्या जिंदगीत कधी दिवे नाही लावले, पण इथं भाई दिवेन 2 अगरबत्ते नक्की लावलेत मी. सो त्याच्यानंतर आलो होतो मळ्यात. तर इकडे मामा त्यांचं कांदे भरायचं काम चालू होतं. तर मी पण त्यांना कांदे भरू लागलो. तर मी काही शेतकरी नाहीये, पण आज काळाला काम करणं काही एवढं सोपं पण नसतं. त्याच्यानंतर बसलो होतो जेवायला. तर रानातलं जेवण म्हणजे 5 स्टार हॉटेलला पण फिक्का पाडीन. तर तिथं मस्तपैकी कालापूस करून खाल्ला. त्याच्यानंतर आलो होतो घरी. तर गाडीला घाण झालती, म्हणलं गाडी धावा, त्याच्यामुळे केली मोटर चालू. घरी काही कोण नव्हतं, त्याच्यामुळे मी विषय डायरेक्ट टॉपचा करून घेतला होता. डायरेक्ट बोरचा पाईपच गाडीवर लावला. गाडी एकदम चकाचक धुवून घेतली, पण साऱ्या अंगणात वल्ल करून टाकलं होतं. असं चालूच असतात गोष्टी. घरची उसर फक्त ते सुकून गेलं पाहिजे, बघ काही नाही. कसं आहे, घरच्यांनी बघितलं तर घरचे परत आपली लेफ्ट राईट घेते आणि घरच्यांना भिवून राहणंच बरं आहे. त्याच्यानंतर आपल्या झाडांना वगैरे पाणी घालून घेतलं. झाडांना पाणी घालून झाल्यानंतर हौदात पाईप लावला, कारण आपल्याला हौद पण भरायचा होता. हौद वगैरे भरून झाला. तर ही आपली किटी. तुम्हाला किटी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. असं मागाशी जे कुटाने केलते ते आता पद्धतशीर रांगलट आलेले येतं. गेलंय आता चॉक मध्ये पाणी. गाडी चालू आहे ना, कवच धरून प्रयत्न करतोय. अंगात थोडे गुण असलेच पाहिजे, पण आमच्या सांगातली गुण आमच्याच अंगलट येतात. करीन ते अंगलट येते, करीन ते. असं नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही. कवाची किका मारीत बसलोय, गाडी चालू आहे ना. कशी वशी गाडी चालू केली. त्याच्यानंतर गेलो होतो मळ्यात. तर इकडे बाबांनी त्यांचं टमाटे भरायचं काम चालू होतं. तर असा होता आजचा आपला दिवस. असेच डेली ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.